रोहन आणि मृणालीचं लग्न ठरलं होतं, पण प्रेमातून नाही, घरच्यांनी ठरवलेलं. फोटो पाहिले, 2 भेटी झाल्या. मुलगी नीट आहे, मुलगा सेटल आहे, इतकंच. मृणाली शांत होती, जास्त बोलत नव्हती. रोहनला ते आवडलं, कारण त्याच्या आयुष्यात आधीच खूप गोंधळ होता. लग्नाआधी मृणालीने एकच गोष्ट सांगितली, माझा भूतकाळ विचारू नकोस. रोहन हसला. त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला वाटलं जे पुढे आहे ते महत्त्वाचं. पण काही प्रश्न न विचारलेलेच बरे असतात. लग्न झालं, घरात गर्दी, हसणं, फोटो. पण रात्री त्या खोलीत 2 अनोळखी माणसं होती. मृणालीने दिवा बंद केला. रोहन शांत होता. ना अपेक्षा ना दबाव. दोघांनी एकमेकांना वेळ दिला. मृणाली चांगली होती, खूप चांगली, पण कधीच पूर्ण नव्हती. कधी अचानक खिडकीत बसून रडायची, कधी फोन बघून थरथरायची. रोहन विचारायचा, काय झालं? ती म्हणायची काही नाही, पण काही नाही खूप मोठं असायचं. एक दिवस रोहन घरी उशिरा आला. मृणाली बाथरूममध्ये होती. तिचा फोन वाजत होता. स्क्रीनवर नाव होतं समीर. रोहनने फोन उचलला नाही, पण त्या नावाने त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. त्या रात्री रोहनने विचारलं, समीर कोण आहे? मृणाली शांत बसली खूप वेळ. मग म्हणाली, तो माझा नवरा होता. रोहन हादरला. ती पुढे म्हणाली, तो जिवंत आहे, पण माझ्यासाठी मेला आहे. मृणालीचं पहिलं लग्न खूप वेदनादायक होतं. समीर अभेसिव्ह होता, मानसिक, भावनिक. तिने सहन केलं खूप. पण एक दिवस ती तुटली, घर सोडलं. डिवोर्स झाला नाही, ती पळून आली. रोहन गोंधळला. तो रागावला नव्हता, पण दुखावला होता. त्याला फसवल्यासारखं वाटलं. तो विचार करत होता, मी पर्याय आहे का? ती खरंच माझी आहे का? एक दिवस समीर घराबाहेर उभा होता. मृणाली थरथरली. तो म्हणाला, तू कुठेही गेलीस तरी तू माझीच आहेस. रोहनने सगळं पाहिलं. समीरने मृणालीला धमकावलं. त्या रात्री मृणालीने रोहनला म्हटलं, मी निघून जाते, तुझं आयुष्य खराब नको. रोहन पहिल्यांदा ओरडला, मी तुझ्याशी लग्न केले, तुझ्या भूतकाळाशी नाही. रोहनने पोलिसात तक्रार केली. समीरला अटक झाली. मृणाली कोसळली. ती म्हणाली, तू का केलंस हे सगळं? रोहन म्हणाला, कारण तू माझी बायको आहेस. कागदावर नसलीस तरी. डिवोर्स फायनलाइज झाला. समीर कायमचा दूर गेला. मृणाली पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत होती. ती रोहनला म्हणाली, आता मी खरंच तुझी होऊ शकते. रोहन हसला. कधी कधी प्रेम म्हणजे परफेक्ट माणूस मिळणं नसतं, तर तुटलेल्या माणसाला पूर्णपणे स्वीकारणं असतं. समीर गेल्यानंतरही मृणाली शांत झाली नव्हती. ती हसत होती, पण ते हसू तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. रोहन हे सगळं पाहत होता. ती स्वयंपाक करत होती, घर सांभाळत होती, पण स्वतःला जपणं विसरली होती. ती अजूनही सर्व्हिव्हल मोडमध्ये होती. एक रात्री रोहन तिला जवळ ओढायला गेला. मृणाली दचकली. तो थांबला. त्या क्षणी रोहनला कळलं, ती सुरक्षित आहे, पण अजून मोकळी नाही. तो म्हणाला, काहीच नाही, फक्त मागे सरकला. कारण प्रेम जबरदस्तीने मिळत नाही. त्या रात्री मृणालीने स्वतःशीच पुटपुटलं, मी नॉर्मल कधी होणार? तिला वाटत होतं रोहन तिला समजून घेतोय, पण तिला स्वतःला स्वीकारता येत नव्हतं. तिच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं सगळ्यात कठीण होतं. रोहन मजबूत दिसत होता, पण आतून तोही एकटा होता. तो मित्रांना काही सांगत नव्हता, आई वडिलांना काही कळू देत नव्हता.
तो विचार करत होता, मी तिला प्रेम देतोय की तिला वाचवतोय, आणि या दोन गोष्टींमधला फरक त्यालाही कळत नव्हता. एक दिवस रोहन थकून म्हणाला, मृणाली, मी कायम समजून घेऊ का? ती म्हणाली, मग मला सोडून दे. त्या शब्दांनी रोहनचं मन तुटलं. तो ओरडला नाही, पण पहिल्यांदा तो रडला. त्या रात्री रोहन हॉलमध्ये झोपला. मृणाली खोलीत एकटी बसली होती. तिला जाणवलं, ती एकटी नाही, पण तिने स्वतःभोवती भिंत उभी केली आहे. आरशात पाहून ती स्वतः म्हणाली, तो तुझ्यावर प्रेम करतोय, तो तुझा शत्रू नाही. पण तिच्या मनातला आवाज म्हणत होता, सगळेच आधी असेच असतात. एक सकाळी रोहनने चहा करून दिला. तो काहीच बोलला नाही, फक्त म्हणाला, आज तुला काही सांगायचं नसेल तर नको सांगूस. त्या एका वाक्याने मृणालीचं मन भरून आलं. त्या दिवशी मृणाली रडली, मोठ्यानं, मोकळेपणानं. रोहन काहीच बोलला नाही, फक्त बसून राहिला. कधी कधी प्रेम म्हणजे उत्तर देणं नसतं, फक्त ऐकणं असतं. मृणाली हळूहळू बदलत होती. ती आता भीतीने नाही, भरोशाने बोलत होती. ती म्हणाली, मी अजून पूर्ण बरी नाही. रोहन हसला, मी पण नाही. त्यांचं प्रेम सिनेमासारखं नव्हतं. ते हळू वाढणारं होतं, संयमी, खरं. त्यात मोठे शब्द नव्हते, पण रोजचा आदर होता. मृणाली आजही कधी कधी शांत होते. रोहन आजही कधी कधी थकतो. पण ते दोघे एकमेकांपासून पळत नाहीत. काही नाती आपल्याला पूर्ण करत नाहीत, पण आपल्याला स्वतःकडे परत आणतात. धन्यवाद.